नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या YCMच्या अभ्यास केंद्रातील मी समंत्रक डॉक्टर ज्योतिराम घाडगे आपण SYBA इकॉनॉमिक्स 218 या विषयामधील अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक अभ्यासणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण अंशलक्षी आर्थिक विश्लेषणाची साधनं समजून घेतली होती, विशेषतः धोरणाची साधनं समजून घेतली होती. मित्रहो, आपण आजच्या लेक्चरमध्ये सार्वजनिक कर्ज म्हणजे काय आणि सार्वजनिक कर्जाचे मुख्य जे दोन प्रकार आहेत किंवा जे सोर्स आहेत, अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज, यातील फरक समजून घेणार आहोत. सर्वप्रथम विल डिस्कस ऑन द व्हॉट इज मीन बाय पब्लिक डेब्ट. नाव लेट अस गो टू सी द कॉन्सेप्ट. सरकारने घेतलेले कर्ज म्हणजेच सार्वजनिक कर्ज असतं. म्हणजे जेव्हा सरकार कर्ज घेतं त्यावेळेस सरकारने घेतलेल्या कर्जाला पब्लिक डेब्ट म्हणतात, सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये त्या वर्षी घेतलेले कर्ज हे जमा बाजूला दाखवलं जातं. सार्वजनिक कर्ज त्या वर्षीचे उत्पन्न जरी असलं तरी ते कर्ज भविष्यकाळामध्ये परत करावायचं असतं आणि म्हणूनच ते सार्वजनिक उत्पन्न म्हटलं जात नाही. सार्वजनिक कर्ज आणि कर याच्यामध्ये फरक आहे. आता आपण सार्वजनिक कर्जाचे जे प्रमुख दोन प्रकार पडतात ते समजून घेऊया. एक म्हणजे इंटरनल डेब्ट आणि दोन म्हणजे एक्सटर्नल डेब्ट. इंटरनल डेब्ट म्हणजे अंतर्गत कर्ज आणि एक्सटर्नल डेब्ट म्हणजे बहिर्गत कर्ज. सरकार या दोन मार्गापासून उत्पन्न किंवा कर्ज घेऊ शकतं, अंतर्गत कर्ज किंवा बहिर्गत कर्ज. आता यापैकी अंतर्गत कर्ज म्हणजे काय ते समजून घेऊया. जेव्हा स्वदेशातील लोकांच्याकडून सरकार कर्ज घेतं तेव्हा त्या कर्जाला अंतर्गत सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. म्हणजे सरकार कुठून कर्ज घेत आहे? सरकार देशातूनच कर्ज घेत आहे. मग देशातील कोणाकडून घेईल? व्यक्ती असेल किंवा इतर संस्था असतील. मित्रो, अशा प्रकारे जर आपल्या सरकारने स्वदेशातील लोकांच्याकडून कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाला सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. हे अंतर्गत कर्ज सरकार सार्वजनिक कर्ज रोखे विकून व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून हे कर्ज उभारलं जातं. तसंच किसान विकास पत्र असतील, अशा स्वरूपातही भारत सरकार कमी उत्पन्न गटाकडूनही कर्ज अप्रत्यक्षरित्या घेताना आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे सरकारने देशातून उभारलेल्या कर्जाला सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. सार्वजनिक कर्जाचा जो काही दुसरा सोर्स आहे किंवा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विदेशी कर्ज. या विदेशी कर्जालाच परदेशी कर्ज असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये एक्सटर्नल डेब्ट म्हणतात. जेव्हा सरकार दुसऱ्या देशातील नागरिकांच्याकडून किंवा विदेशी सरकारकडून किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थाकडून कर्ज घेते तेव्हा त्यास परदेशी सार्वजनिक कर्ज असं म्हणतात.
म्हणजे कर्ज घेणारं आपलं सरकार आहे, परंतु कर्ज देणारे मात्र विदेशातील जनता असेल, विदेशील विदेशातील सरकार असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था असतील. सरकार अशा प्रकारे विदेशी लोकांच्याकडून, विदेशी सरकारकडून किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतं. जर अशा प्रकारे इत्यादी सोर्सपासून जर सरकारने कर्जाची उभारणी केली असेल तर त्यास विदेशी कर्ज म्हणतात, एक्सटर्नल डेब्ट म्हणतात. आता सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे अंतर्गत कर्ज म्हणजे काय आणि विदेशी कर्ज म्हणजे काय हे समजून घेऊया, यातील फरक समजून घेऊया. आपण आत्तापर्यंत केवळ कॉन्सेप्ट समजून घेतली आहे. आता या दोन कर्जामधील जो मुख्य फरक आहे त्या मुख्य फरकाकडे आपण जाऊया. पहिला दोन्हीमधला फरक आहे तो स्त्रोतांच्या बाबतीमध्ये, की जो मी तुम्हाला व्याख्येमध्येच समजून सांगितलेला आहे. देशांतर्गत व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून अंतर्गत कर्जाची उभारणी केलेली असते, तर परदेशी कर्ज हे परदेशातील व्यक्ती, विदेशातील सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून अशा कर्जाची उभारणी केलेली असते. दुसरा जो काही दोन्हीमधला फरक आहे तो चलनाच्या बाबतीमध्ये. अंतर्गत कर्ज हे देशातील चलनातच प्राप्त होतं, मात्र विदेशी कर्ज हे परकीय चलनात प्राप्त होतं. तिसरा जो फरक आहे तो गरज या बाबतीमध्ये. अंतर्गत कर्जाचा हेतू भांडवलाची गुंतवणूक करणे असा असतोच असं नाही आहे. अतिशय महत्त्वाचा हा फरक आहे. जेव्हा सरकार सार्वजनिक कर्जाची उभारणी अंतर्गत स्रोताद्वारे किंवा अंतर्गत कर्ज सरकार घेतं त्यावेळेस त्या कर्जाचा हेतू हा भांडवलाची गुंतवणूक करणे असा असतोच असं नाही, तर समाजातील अतिरिक्त खरेदी शक्ती कमी करून निर्माण झालेली जी काय भाववाढ आहे हा भाववाढ रोखणे हा सुद्धा असतो. जर देशातील जनतेच्या हातामध्ये पैसा अधिक झाला आणि त्यामुळे जर इन्फ्लेशन निर्माण झालं असेल, भाववाढ निर्माण झाली असेल, तर सरकार त्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतर्गत सार्वजनिक कर्जाची उभारणी करते. आता अंतर्गत सार्वजनिक कर्जाची उभारणी करते म्हणजे काय, तर सरकार जनतेकडून कर्ज घेतं आणि जर अशा प्रकारे जनतेने कर्ज सरकारला जर दिलं तर जनतेकडचा पैसा सरकारकडे जातो आणि त्यामुळे जनतेकडचा पैसा कमी होतो आणि परिणामी यातून लोकांची खरेदी शक्ती कमी होते, परिणामी मागणी कमी होते आणि निर्माण झालेली भाववाढ ही नियंत्रणामध्ये येते. आणि म्हणून अंतर्गत कर्जाचा उद्देश हा देशामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणे असा असतोच असा नाही. मात्र विदेशी कर्जाचा हेतू मात्र भांडवलाची गुंतवणूक करणे असा याचा प्रमुख उद्देश आहे. फक्त गरज असतानाच अशा प्रकारचे कर्ज घेतले जाते. म्हणजे ज्यावेळेस सरकारला भांडवलाची गुंतवणूक करावयाची असते मात्र सरकारकडे भांडवल उपलब्ध नसतं त्यावेळेस सरकार अशा प्रकारचं कर्ज घेतं. जो नेक्स्ट फरक आहे तो म्हणजे सक्तीच्या बाबतीमध्ये, सक्तीचं कर्ज याच्या बाबतीमधला फरक. देशांतर्गत कर्ज हे सक्तीने किंवा स्वेच्छेने घेतलेले असतात. आता सक्तीने कर्ज म्हणजे सरकार जनतेकडून सक्तीने कर्जाची उभारणी करतं, म्हणजे जनतेला सरकारला कर्ज द्यावंच लागतं. अर्थात जे काही स्वेच्छेने कर्ज आहे हे स्वेच्छेने कर्ज हे जडतरमध्ये येतं. जर लोकांना संबंधित शासकीय कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक करायची वेळ असेल तरच अशा प्रकारे संबंधित जनता त्या कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक करते आणि सरकारला कर्ज देते. याला स्वेच्छेने कर्ज असं म्हणतात. उदाहरणार्थ सक्तीची बचत योजना. सरकारने सक्तीची बचत योजना जर जनतेला करायला लावली तर ते कर्ज कसं असेल, सक्तीचं असेल. म्हणजे देशांतर्गत कर्ज किंवा अंतर्गत कर्ज हे सक्तीचं असतं किंवा स्वेच्छेने सुद्धा असतं. मात्र
जे बहिर्गत कर्ज आहे किंवा जे विदेशी कर्ज आहे, अशी कर्ज सक्तीने सरकारला घेता येत नाही, सरकारला उभारता येत नाहीत. सरकार विदेशी जनतेकडून किंवा विदेशी सरकारकडून किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून सक्तीची कर्ज घेऊ शकत नाही. सरकार असं सांगत नाही विदेशी सरकारला की आम्हाला तुम्हाला कर्ज द्यावंच लागेल म्हणून. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, विदेशी कर्ज ही सक्तीची नसतात. पुढचा जो फरक आहे तो उत्पन्नाच्या बाबतीमध्ये. देशातील चलनात अंतर्गत कर्ज असल्या कारणामुळं राष्ट्रीय उत्पन्नात ही त्वरित भर मात्र पडत नाही. मात्र विदेशी कर्जासंदर्भात परदेशातून क्रयशक्तीचं हस्तांतरण होतं आणि त्यामुळे आपल्या देशातील सरकारच्या उत्पन्नामध्ये भर पडते. अंदाजपत्रकातील जमा बाजूला त्याची भर पडते. पुढचा फरक आहे तो म्हणजे कर्जफेडीच्या बाबतीमध्ये. अंतर्गत कर्जाची परतफेड करण्याची फारशी चिंता सरकारला नसते, कारण सरकारने कर्जाची उभारणी देशातूनच केलेली असते, देशातील जनतेकडूनच केलेली असते, देशातील संस्थाकडूनच अशा प्रकारची कर्ज उभारलेली असतात. मात्र विदेशी कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकारला अधिक चिंता करावी लागते, कारण अशी कर्जे ही विदेशी जनता, विदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून उभारलेले असतात. जो पुढचा फरक आहे तो कर्जाच्या अटी संदर्भातचा. अंतर्गत कर्ज अशा कर्जाच्या अटी खरं तर सरकार ठरवते. म्हणजे अंतर्गत कर्जाच्या अटी कोण ठरवते, तर अशा अटी आपल्या देशातील सरकारच ठरवत असते. मात्र विदेशी कर्जासंदर्भाच्या अटी हे विदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय सरकार ठरवत असतं आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याला बाधा निर्माण होण्याची शक्यता राहते. मित्रहो, हा जो फरक आहे कर्जाच्या अटी संदर्भाचा, अंतर्गत कर्जाच्या अटी कोण निश्चित करतं, तर आपल्या देशातील सरकारच निश्चित करतं. मात्र विदेशी कर्जाच्या अटी मात्र हे विदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याकडून ठरवल्या जात असतात आणि त्यामुळं आपल्या देशाच्या आर्थिक किंवा राजकीय स्वातंत्र्याला बाधा निर्माण होण्याची शक्यता राहत असते. पुढचा जो फरक आहे तो म्हणजे परस्परावलंबित्व या बाबतीमधला. अंतर्गत कर्ज मिळवण्यात परस्परावलंबित्व नसतं किंवा परावलंबित्व नसतं, विशेषतः परावलंबित्व नसतं, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नसते. कारण कर्जाची उभारणी ही देशातील जनतेकडूनच केली जाते आणि देशातील जनतेकडून जी काही कर्जाची उभारणी केली जाते ती सक्तीची कर्ज किंवा ऐच्छिक कर्ज असतात. जेव्हा सरकार देशातील जनतेकडून सक्तीची कर्जाची उभारणी करते त्यावेळेस आपल्या देशातील सरकारला परावलंबित्व कुठेच दिसून येत नाही, परावलंबित्वाला सामोरं जाण्याची गरज निर्माण होत नाही. परंतु जी काही विदेशी कर्ज असतात ही विदेशी कर्ज ही आंतरराष्ट्रीय संस्थेच्या हातामध्ये असतात, विदेशी सरकारच्या हातामध्ये असतात. जर विदेशी सरकारने अशा प्रकारे कर्ज देण्याचं मान्य केलं तरच आपल्या देशातील सरकारला अशा प्रकारचं कर्ज मिळू शकतं, अशा कर्जाची उभारणी करता येऊ शकते. किंवा जर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी जर कर्ज देण्याचं मान्य केलं तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशातील सरकारला अशा प्रकारे कर्ज प्राप्त होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ विदेशी प्राप्त होणारी कर्ज ही परावलंबित्व स्वरूपाची असतात. सक्तीने अशा प्रकारच्या कर्जाची उभारणी आपल्या देशातील सरकारला करता येत नाही. मित्रहो, अशा प्रकारे आपण अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज याच्यामध्ये असणारा जो काही मुख्य फरक आहे तो आपण
समजून घेतलेला आहे. याच्यानंतरचा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा जो घटक आहे, कंटेंट्स आहे, आणि तो म्हणजे सार्वजनिक कर्जाचे परिणाम. म्हणजे सरकारने अंतर्गत कर्ज असू द्या किंवा बहिर्गत कर्ज असू द्या, ज्या कर्जाची उभारणी केलेली आहे त्याचे परिणाम काय होतात ते आपण समजून घेऊया. खरं तर कुठलाही मुद्दा असू द्या, कुठलाही कंटेंट्स असू द्या, त्याला दोन बाजू असतात. एक अनुकूल परिणाम आणि दुसरे म्हणजे प्रतिकूल परिणाम. म्हणजे सरकारने ज्या कर्जाची उभारणी केलेली आहे त्याचे अनुकूल परिणामसुद्धा होतात आणि त्याचे प्रतिकूल परिणामसुद्धा होतात. आपण मिक्स स्वरूपामध्ये याचे परिणाम समजून घेणार आहोत. सर्वप्रथम अंतर्गत कर्जाचे परिणाम समजून घेऊया. उत्पादन आणि उपभोगावर या सार्वजनिक कर्जाचा परिणाम होत असतो. सार्वजनिक कर्जाचा परिणाम वर्तमान आणि भविष्यकालीन उत्पादन आणि उपभोगावर खऱ्या अर्थाने होत असतो. जर कर्जदात्याने मागील बचतीमधून जर सरकारला कर्ज दिले असेल तर वर्तमानकालीन उपभोगावर या सार्वजनिक कर्जाचा परिणाम होत नाही. मात्र जर कर्जदात्याने म्हणजे आपल्या जनतेने खाजगी उद्योगातील गुंतवणूक काढून जर कर्जाची रक्कम सरकारला दिली असेल तर मात्र त्याचा परिणाम उत्पादन आणि त्याचबरोबर उपभोगावर होत असतो. दुसरा परिणाम आहे तो म्हणजे कर्जदात्याच्या बचतीवर काहीच परिणाम होत नाही. कारण जनतेने सरकारला कर्ज दिलं आहे म्हणजे याचा अर्थ जनतेने एक प्रकारची बचतच निर्माण केलेली आहे. केवळ बचतीच्या स्वरूपामध्ये बदल झालेला असतो. भविष्यात व्याज रूपाने उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याने त्याच्या वर्तमानकालीन उपभोग खर्चामध्ये एखाद्या वेळेस वाढ होऊ शकते. कारण लोक काय विचार करू शकतात किंवा कर्ज देणारा व्यक्ती काय विचार करतो की आपण कुठेतरी गुंतवणूक केलेली आहे, आपल्याला भविष्य काळामध्ये याचं व्याज प्राप्त होणार आहे, आपण वर्तमान काळामध्येच उपभोगावर अधिक खर्च करण्यास हरकत नाही. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्जामुळे भविष्य काळातील उपभोगामध्ये घट होते. कारण सार्वजनिक कर्जाची परतफेड ही खरं तर व्याजासहित असते. आणि मित्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारे सार्वजनिक कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार उत्पन्नाचा जर सोर्स नसेल तर सरकार जनतेवर कर बसवते. कर्जफेडीच्या अनेक उपायापैकी कर हा खरं तर महत्त्वपूर्ण मार्ग असतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम मात्र जनतेवर होऊ शकतो. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे अंतर्गत कर्जामुळे पैशाचे हस्तांतरण हे श्रीमंत व्यक्तीकडून श्रीमंत व्यक्तीकडेच होत असतं. सार्वजनिक कर्जाचा उपयोग समजा विकास कार्यासाठी जर सरकारने केला तर रोजगाराच्या संधी वाढल्या जातात, रोजगारामध्ये वाढ होते आणि गरीब वर्गाच्या खरेदी शक्तीमध्ये वाढ होते आणि त्याचा परिणाम उपभोग वाढला जातो. म्हणजे जर सरकारने सार्वजनिक कर्जाचा उपयोग विकास कार्यासाठी केला आणि त्यातून रोजगार संधी वाढल्या, अत्यंत गरीब लोकांना रोजगार प्राप्त झाला तर गरीब लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, परिणामी त्यांची खरेदी शक्ती वाढली जाईल आणि परिणामी त्यांच्या उपभोगामध्ये वाढ होईल. पण हे कधी असेल? जर सरकारने सार्वजनिक कर्जाचा उपयोग विकास कार्यासाठी केला तरच. पुढचा परिणाम आहे सार्वजनिक कर्ज परतफेडीचा बोजा बहुतांशी भावी पिढीवर पडतो, मात्र त्यांना आर्थिक विकासाची फळेही मिळतात. सार्वजनिक कर्जाचा बोजा हा खरं तर सर्वांवरच किंवा कोणावरही पडत नाही असे मात्र म्हणता येते. कारण सार्वजनिक कर्जाचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी केलेला आहे हे त्याच्यावर डिपेंड राहील. कर्जफेडीपाठी सरकारने जर जनतेवर अधिक कर आकारणी केली असेल तर सार्वजनिक कर्जाचा भार हा जनतेवर पडेल. आणि जर चलनवाढ निर्माण झाली असेल तर सरकार अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ करण्याचे धोरण स्वीकारते, कारण सार्वजनिक खर्चासाठी उत्पन्नाचे सर्व मार्ग हे खुंटलेले असतात. आणि जर अशा वेळी या मार्गाचा उपयोग जेव्हा सरकार करतं त्यावेळेस चलनवाढीमुळे देशातील किंमत पाती वाढत असते, त्याचा उपभोगावर मात्र अनिष्ट परिणाम होत असतो. अशा प्रकारे हे सर्व परिणाम हे अंतर्गत कर्जाचे आहेत. म्हणजे अंतर्गत कर्जामुळे अशा प्रकारचे परिणाम होतात. आता आपण
विदेशी कर्जाचे परिणाम समजून घेऊया. म्हणजे सरकारने जर विदेशातील जनतेकडून किंवा विदेशातील सरकारकडून किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडून कर्जाची उभारणी केली असेल तर त्याचे कोणते परिणाम होतात? खरं तर विदेशी कर्जामुळे खरेदी शक्तीचे व्याज आणि मुद्दल परतफेडीच्या स्वरूपात जे हस्तांतरण होते ते एका देशातून दुसऱ्या देशाकडे होत असते. कर्जाची परतफेड ही सरकारला व्याजासहित करावी लागते हे तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यामुळे व्याजाच्या रकमे एवढा पैशाच्या स्वरूपामध्ये भार हा आपल्या अर्थव्यवस्थेवर पडत असतो. याचबरोबर कर्ज घेणाऱ्या राष्ट्राच्या कल्याणामध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता राहत असते. विदेशी कर्ज हे परकीय चलनामध्ये आपण प्राप्त केलेले असतात आणि परकीय चलन मिळवण्याकरता देशातील उत्पादनाची निर्यात करावी लागते. त्या प्रमाणात देशातील उपभोगामध्ये घट होते ही त्या राष्ट्राच्या आर्थिक कल्याणामध्ये होणारी घट असते. अशा प्रकारे विदेशी कर्जाचे सुद्धा काही परिणाम संभवत असतात. मित्रहो, अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये अंतर्गत कर्ज म्हणजे काय, बहिर्गत कर्ज म्हणजे काय, अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज याच्यामध्ये मुख्य कोणता फरक आहे, त्याचबरोबर अंतर्गत कर्जाचे परिणाम कोणते आहेत आणि बहिर्गत कर्जाचे परिणाम कोणते आहेत इत्यादीपर्यंतचा आपण भाग आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.